नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलमध्ये। मित्रांनो, राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी आजची अपडेट अत्यंत महत्त्वाची आहे। विशेषतः ऑगस्ट महिन्याच्या अनुदानाच्या वितरणाबाबत शासन निर्णय जारी झालेला आहे। त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार, शासन निर्णय आल्यानंतर लगेच खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत का, तसेच ज्या लाभार्थ्यांचा जुलै महिन्याचा हप्ता अजून प्रलंबित आहे त्या लाभार्थ्यांना पैसे कधी मिळणार, या सर्व प्रश्नांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून या योजनेसंदर्भातील नवीन अपडेट तुम्हाला वेळेवर मिळण्यास मदत होईल। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वात आधी ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत जी महत्त्वाची अपडेट आहे ती समजून घेऊया। राज्य सरकारच्या माध्यमातून विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानाच्या वितरणासाठी शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे। आता हा शासन निर्णय नेमका काय सांगतो ते अगदी सोप्या भाषेत समजून घ्या। 1 एप्रिल 2026 पासून दिव्यांग लाभार्थ्यांशी संबंधित या योजनेचे कामकाज दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून हाताळले जात आहे आणि आता सन 2026 या आर्थिक वर्षासाठी जे पात्र दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांना अनुदानाचा निधी वितरित करण्यासाठी शासनाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे। म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ऑगस्ट महिन्याच्या अनुदानाच्या वितरणासाठी शासनाकडून परवानगी मिळालेली आहे। निधी वितरित करण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। त्यामुळे दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ही महत्त्वाची अपडेट आहे। मात्र मित्रांनो, शासन निर्णय आला म्हणजे लगेच त्याच दिवशी पैसे खात्यामध्ये जमा होतील असा याचा अर्थ नाही। आता पुढची डीबीटी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच प्रत्यक्ष रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल। आता जाणून घेऊया विभाग वेगळे झाल्यानंतरची प्रक्रिया। मित्रांनो, हा मुद्दा अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया। पूर्वी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून या योजनेशी संबंधित कामकाज पाहिले जात होते, मात्र त्यानंतर दिव्यांग सक्षमीकरण विभाग आणि सामाजिक न्याय विभाग हे दोन्ही स्वतंत्र विभाग झाले। त्यामुळे दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानाशी संबंधित कामकाज आता दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून पाहिले जात आहे। आता इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, दिव्यांग लाभार्थ्यांच्या पुढील महिन्याच्या अनुदानाचे वितरण सुरू होण्याच्या काही दिवस आधी शासन निर्णय जारी होत असल्याचे पाहायला मिळत आहे। म्हणजे आधी शासन निर्णय येतो, त्यामध्ये निधी वितरणाला मंजुरी दिली जाते आणि त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होते। याच आधारावर मागील अपडेटमध्येही पुढील शासन निर्णय आज किंवा उद्यापर्यंत येण्याची शक्यता सांगण्यात आली होती आणि आता त्यानुसार शासन निर्णय जारी झालेला आहे। हा शासन निर्णय 30 तारखेला जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे दिव्यांग लाभार्थ्यांच्या ऑगस्ट महिन्याच्या अनुदानाबाबत ही एक महत्त्वाची अपडेट आहे। आता पुढची प्रक्रिया काय? मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शासन निर्णय आला आहे, मग पैसे खात्यामध्ये कधी जमा होणार? तर हे अगदी सोप्या भाषेत समजून घ्या। शासन निर्णयामध्ये दिव्यांग लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे, तसेच निधी वितरणालाही मंजुरी मिळालेली आहे। म्हणजे सरकारच्या बाजूने अनुदान वितरणासाठी परवानगी मिळालेली आहे। पण मित्रांनो, फक्त शासन निर्णय आला म्हणून लगेच बँक खात्यात पैसे जमा होत नाहीत। आता यानंतर डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची प्रक्रिया पूर्ण होणे बाकी आहे। सोप्या भाषेत सांगायचे झाले तर शासन निर्णय म्हणजे पैसे देण्यासाठी परवानगी मिळाली आहे, पण प्रत्यक्ष पैसे खात्यामध्ये पाठवण्याची प्रक्रिया अजून बाकी आहे। त्यामुळे आज शासन निर्णय जारी झाला आहे म्हणून आज संध्याकाळी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील असे समजू नका। आता पुढील डीबीटी प्रक्रिया पूर्ण केली जाईल। ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही वेळ लागू शकतो आणि या माहितीनुसार साधारणपणे 1, 2, 3 दिवसांचा वेळ लागू शकतो। म्हणून शासन निर्णय आला आहे ही चांगली बातमी आहे, पण प्रत्यक्ष पैसे खात्यात जमा होण्यासाठी डीबीटी प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे। ऑगस्ट हप्ता कधी मिळण्याची शक्यता? मित्रांनो, आता सर्वांच्या मनातला महत्त्वाचा प्रश्न आहे की ऑगस्ट महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार? तर सध्या मिळालेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्याचे वितरण 5 तारखेच्या आसपास सुरू होण्याची शक्यता आहे। म्हणजेच 5 ऑगस्टच्या आसपास पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याच्या अनुदानाची रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते। पण मित्रांनो, इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, 5 ऑगस्ट ही निश्चित तारीख आहे असे समजू नका। सध्या ही फक्त शक्यता सांगितली जात आहे, कारण शासन निर्णय जारी झाल्यानंतर लगेच पैसे खात्यामध्ये जमा होत नाहीत। सर्वप्रथम डीबीटीची प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे। ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच प्रत्यक्ष अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल। त्यामुळे सध्या एवढेच लक्षात ठेवा की ऑगस्ट हप्त्याचे वितरण 5 ऑगस्टच्या आसपास सुरू होण्याची शक्यता आहे। मात्र प्रत्यक्ष पैसे खात्यामध्ये कधी जमा होतील हे डीबीटी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल। पण जुलै हप्ता प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांचे काय? मित्रांनो, आता इथे आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे। ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत दिव्यांग लाभार्थ्यांसाठी शासन निर्णय आलेला आहे, पण ज्या लाभार्थ्यांना जुलै महिन्याचा हप्ता अजून मिळालेला नाही त्यांचं काय?
अनेक लाभार्थ्यांना हा प्रश्न आहे की जुलै महिन्याचा प्रलंबित हप्ता नेमका कधी खात्यामध्ये जमा होणार. तर सध्या या प्रश्नाचं निश्चित उत्तर उपलब्ध नाही, कारण जुलै महिन्याच्या प्रलंबित हप्त्याबाबत अधिकृत अपडेट किंवा निश्चित तारीख अद्याप आलेली नाही. त्यामुळे जुलैचा हप्ता अमुक तारखेलाच खात्यामध्ये जमा होईल असे सध्या निश्चितपणे सांगता येणार नाही. म्हणून जुलैचा हप्ता प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांनी सध्या अधिकृत अपडेटची वाट पाहणे महत्त्वाचे आहे. या संदर्भात अधिकृत माहिती किंवा नवीन अपडेट समोर आल्यानंतर त्याची माहिती तात्काळ देण्यात येईल. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर ऑगस्ट हप्त्याबाबत दिव्यांग लाभार्थ्यांसाठी शासन निर्णय आलेला आहे. मात्र जुलैचा प्रलंबित हप्ता कधी मिळणार याबाबत सध्या निश्चित माहिती उपलब्ध नाही. शेवटचा महत्त्वाचा मुद्दा तर मित्रांनो, आजच्या संपूर्ण अपडेटचा थोडक्यात आढावा घेऊया. दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदान वितरणासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. सन 2026 या वित्तीय वर्षासाठी पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना अनुदानाचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. तसेच 1 एप्रिल 2026 पासून दिव्यांग लाभार्थ्यांचे संबंधित कामकाज दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून हाताळले जात आहे आणि या संदर्भातील शासन निर्णय 30 तारखेला जारी करण्यात आलेला आहे. आता पुढची महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे डीबीटी प्रक्रिया. म्हणून शासन निर्णय आला आहे म्हणून त्याच दिवशी संध्याकाळी तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील असे नाही. आता पुढील प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 1, 2, 3 दिवसांचा वेळ लागू शकतो. आणि सध्या मिळालेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्याचे वितरण 5 तारखेच्या आसपास सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र मित्रांनो, 5 ऑगस्ट ही निश्चित तारीख आहे असे समजू नका. ही सध्या व्यक्त करण्यात आलेली शक्यता आहे. तसेच ज्या लाभार्थ्यांचा जुलै महिन्याचा हप्ता प्रलंबित आहे त्यांच्या बाबत सध्या निश्चित तारीख किंवा अधिकृत अपडेट उपलब्ध नाही. त्यामुळे जुलैचा हप्ता नेमका कधी जमा होणार याबाबत सध्या निश्चित माहिती सांगता येणार नाही. शासन निर्णयानंतर डीबीटी मध्ये नेमके काय होते? मित्रांनो, इथे एक गोष्ट आपण थोडी सविस्तर समजून घेऊया. अनेक लाभार्थ्यांना असे वाटते की शासन निर्णय आला म्हणजे आता लगेच बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले पाहिजेत. पण प्रत्यक्षात शासन निर्णय आणि खात्यामध्ये पैसे जमा होणे या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. शासन निर्णयामध्ये सरकारकडून निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिली जाते. त्यानंतर त्या मंजुरीनुसार पुढील डीबीटी प्रक्रियेचे कामकाज सुरू होते. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर JR म्हणजे निधी वितरणाला मिळालेली सरकारी मंजुरी, तर डीबीटी म्हणजे तो मंजूर झालेला निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यापर्यंत पोहोचवण्याची पुढची प्रक्रिया. म्हणूनच JR जारी झाल्यानंतर लगेच त्याच क्षणी पैसे खात्यामध्ये जमा होतील असे नसते. यासाठी पुढील प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक असते. आणि म्हणूनच या अपडेटमध्ये आपण सांगत आहोत की 30 तारखेला शासन निर्णय जारी झालेला असला तरी त्याच दिवशी संध्याकाळी पैसे जमा होतील असे नाही. आता पुढील डीबीटी प्रक्रिया झाल्यानंतरच प्रत्यक्ष अनुदान जमा होण्याची प्रक्रिया पुढे जाईल. यामुळे लाभार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की शासन निर्णय आला आहे ही एक महत्त्वाची आणि सकारात्मक अपडेट आहे. मात्र प्रत्यक्ष पैसे खात्यामध्ये जमा होण्यासाठी पुढील प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. आणि याच कारणामुळे ऑगस्ट महिन्याच्या 5 तारखेच्या आसपास वितरण सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र पुन्हा सांगते, ही निश्चित तारीख नसून सध्याच्या प्रक्रियेच्या आधारावर व्यक्त केलेली शक्यता आहे. त्यामुळे अधिकृतपणे प्रत्यक्ष वितरण सुरू झाल्यानंतरच खात्यामध्ये रक्कम जमा झाल्याचे स्पष्ट होईल. या संदर्भात अधिकृत अपडेट समोर आल्यानंतर त्याची माहिती तात्काळ देण्यात येईल. आणि मित्रांनो, शेती आणि सरकारी योजनांच्या अशाच महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला दररोज तुमच्या मोबाईलवर मिळवायच्या असतील असे तुम्हाला वाटत असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या. यामुळे शेती, सरकारी योजना आणि महत्त्वाच्या अपडेट्सची माहिती तुम्हाला वेळेवर मिळण्यास मदत होईल. म्हणून अशाच नवीन आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. पुन्हा भेटूया अशा नवीन आणि महत्त्वाच्या अपडेट्स सोबत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.